10वीचे वर्ष असल्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच सराव परीक्षा सुरू झालेली होती। त्यामुळे नीता टीचर चेक केलेले त्यांच्या विषयाचे पेपर घेऊन त्या वर्गामध्ये आल्या। त्या वर्गामध्ये मुले-मुली यांची एकूण संख्या 40 होती। विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज चालली होती। कमी मार्क्स मिळाले तर टीचर पनिश करणार, कारण नीता टीचर खूप स्ट्रिक्ट होत्या। नीता टीचर म्हणाल्या, "कीप सायलेन्स." तशीच सगळी मुले-मुली शांत झालीत। नीता टीचरनी प्रत्येकांना चेक केलेले पेपर दिले आणि कुणाला किती मार्क्स आले हे त्या विचारू लागल्या। नंतर प्रत्येकाने आपापले मार्क्स सांगायला सुरुवात केली। ज्यांना कमी मार्क्स आले होते ते हळू आवाजात सांगत होते, ज्यांना जास्त मार्क्स आले होते ते मोठ्या आवाजात सांगत होते। नीता टीचरनी ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले होते त्यांना त्याचे कारण विचारले। काहींनी सांगितले, खूप अभ्यास केला पण पेपरच्या वेळेस काहीच आठवत नव्हते। काहींनी सांगितले वेळच नाही मिळाला, तर काहींनी अर्धी उत्तरे आठवत होती, अर्धी आठवत नव्हती। त्यावर टीचर म्हणाल्या, "मी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक फॉर्म्युला सांगते, तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करा." त्यानंतर नीता टीचरनी फॉर्म्युला सांगायला सुरुवात केली। फॉर्म्युल्याचं नाव आहे आश्रम वाले उसाब। याचा अर्थ सांगते, नीट लक्ष देऊन ऐका। म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीचा अर्थ किंवा महत्त्व समजून घेण्याची क्षमता म्हणजे आकलन, किंवा वाचलेला मजकूर समजून घेऊन विश्लेषण करून त्यावर स्वतःच्या विचारांद्वारा इतरांना व स्वतःला सोप्या भाषेत समजावून देता येणे म्हणजेच आकलन। श्र म्हणजे श्रम। एखादे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेतो, श्रम करण्यामागे कुठलं तरी ध्येय मिळविण्याचा विचार असतो। म्हणून अभ्यास करताना बौद्धिक श्रमाला देखील खूप महत्त्व आहे। म्हणजे महत्त्व, आपण जे काही केलेलं कार्य आहे, म्हणजेच अभ्यास करताना फक्त अभ्यासालाच महत्त्व दिले पाहिजे। म्हणजेच वाचन, वाचनामध्ये निरंतरता असली पाहिजे। ले म्हणजेच लेखन, आपण वाचलेले आकलन केलेले वाक्य लिहून पाहणे, कारण आताच तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी सांगितले की उत्तर येऊन सुद्धा वेळ मिळत नाही। त्यामुळे टायमर लावून जे काही वाचन केलेले आहे ते आठवून तेवढ्या वेळात लिहून काढणे। म्हणजेच उत्साह, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा त्यात उत्साह असायला पाहिजे। म्हणजेच सातत्य, तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य, निरंतरता, सततपणा असायला पाहिजे, खंड पडू देता कामा नये। म्हणजेच फळ, हे सर्व जेव्हा आपण काटेकोरपणे करतो तेव्हा या सगळ्याचं स्वरूप यशामध्ये मिळते। म्हणजेच जास्तीत जास्त मार्क घेऊन तुम्ही 10वीच्या परीक्षेला उत्तीर्ण होणार। तसेच अभ्यास करीत असताना मन शांत ठेवा, तसेच तुमचे स्वास्थ्य निरोगी ठेवा। त्यानंतर काही दिवसांनी 10वीचा फेअरवेल कार्यक्रम झाला। त्यामध्ये नीता टीचरांनी स्पीच दिली। त्यावेळी त्या बोलताना म्हणाल्या, "परत विद्यार्थ्यांना मी त्या फॉर्म्युल्याची आठवण करून देते। मी आश्रमवाले उसाब हा फॉर्म्युला अप्लाय करून अभ्यास करावा आणि भरभरून यश संपादन करावे." पुढे स्वतःबद्दल बोलताना त्या म्हणाल्यात, "माझे आई-वडील लहानपणीच वारले। माझ्या मामाकडे राहून जर मी शिक्षिकापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकते, तर तुम्ही पण तुमचं ध्येय अभ्यास करून छान मार्क्स घेऊन पूर्ण करा." शेवटी नीता टीचरचेही मन भरून आले आणि त्या डोळे पुसायला लागल्या। विद्यार्थ्यांच्याही डोळ्यात पाणी आले। एवढं बोलून नीता टीचर स्टेजवरून खाली उतरल्यात आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। कुणाला अभ्यास कसा करावा यासाठी आणखी काही टिप्स हव्या असतील तर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।